नमस्कार. तर आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की डीएनएचं स्ट्रक्चर काय आहे. आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीनं डीएनए जेनेटिक मटेरियल याचा सर्च आउट आपण त्या ठिकाणी 3 एक्सपेरिमेंटमध्ये केला. मग नेमकं डीएनएचं स्ट्रक्चर आहे काय, ज्या पद्धतीने आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो. भिंत ही विटांपासून बनलेली आहे, बॉडी सेल पासून बनली, किडनी नेफ्रॉन पासून बनली, ब्रेन न्यूरॉन पासून बनला. इन सच वे दॅट डीएनए सुद्धा कशा ना कशापासून तरी बनलेला असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट लक्षात घ्या की 1869 मध्ये फेंड्रिक माइचर नावाचा सायंटिस्ट आहे. या सायंटिस्टनं डीएनएला पहिल्यांदा डिस्कवर केलं एका पस सेल मधून. पस सेल म्हणजे अशी सेल ज्या सेलला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे. बघा, ज्या सेलला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असतं अशा सेलला आपण पस सेल म्हणतो. ओके, मग अशा सेल मधून त्यांना अशा सेल मधून त्या सेलच्या न्यूक्लियस मधून त्याला 2 न्यूक्लिक ऍसिड सापडले. काय सापडले? न्यूक्लिक ऍसिड. मग त्या न्यूक्लिक ऍसिडला त्याला नाव दिलं, एकाला नाव दिलं डीएनए आणि एकाला नाव दिलं आरएनए. लक्षात घ्या, आता मी काय सांगतो. एकाला नाव दिलं डीएनए, एकाला नाव दिलं आरएनए. बाळांनो, आजपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल की नेमकं डीएनए म्हणजे काय आणि आरएनए म्हणजे काय. सगळ्यांना लॉंग फॉर्म माहिती आहे. डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि रायबोज न्यूक्लिक ऍसिड आर द 2 टाइप्स ऑफ द न्यूक्लिक ऍसिड्स आर फाउंड इन द न्यूक्लियस. ओके, बट नेमकं डीएनए कशाला म्हणतात, म्हणजे डीएनएला डीएनए नाव का पडलं आणि आरएनएला आरएनए नाव का पडलं ते देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. डीएनए याचा लॉंग फॉर्म होतो डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड. ओके, न्यूक्लिक ऍसिड. आणि आरएनएचा लॉंग फॉर्म होतो रायबोज न्यूक्लिक ऍसिड. लक्षात घ्या. मग डीएनएला डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड का म्हणायचं आणि आरएनएला रायबोज न्यूक्लिक ऍसिड का म्हणायचं, याचं एकमेव कारण लक्षात घ्या. डीएनए याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H10 आणि O4. लक्षात घ्या, डीएनएचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C5H10O4 आणि आरएनएचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H10 and O5. लक्षात घ्या. हा जो आहे हा डीएनएचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि हा जो आहे हा आरएनएचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुमच्या असं लक्षात येतं की डीएनए मध्ये आरएनएच्या कंपॅरिझन मध्ये 1 ऑक्सिजन कमी आहे. परत एकदा रिपीट करतो, तुमच्या असं लक्षात येतं की डीएनए मध्ये आरएनएच्या कंपॅरिझन मध्ये 1 ऑक्सिजन कमी आहे आणि कमी आहे म्हणूनच त्याला हा लॉंग फॉर्म दिला. ते कसं लक्षात घ्या. बाळांनो, बायोलॉजीमध्ये ज्या शब्दांच्या पुढे डी लागतं, डी म्हणजे नाही. डी म्हणजे नाही. काय नाही? ऑक्सी नाही. डीऑक्सी. तुम्हाला चांगल्या पद्धतीत माहिती की डीएनए मध्ये आरएनएच्या कंपॅरिझन मध्ये ऑक्सिजन कमी आहे म्हणजेच डीऑक्सी. डी म्हणजे नाही. काय नाही? ऑक्सी नाही. बाकी रायबोज न्यूक्लिक ऍसिड जशाला तसं सेम आहे. थोडक्यात डीएनए आणि आरएनए या दोघांमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला असं लक्षात येतं पहिला कंपॅरिझन की डीएनए मध्ये आरएनएच्या कंपॅरिझन मध्ये 1 ऑक्सिजन कमी आहे, म्हणजे आरएनए मध्ये डीएनएच्या कंपॅरिझन मध्ये 1 ऑक्सिजन जास्त आहे. इज इट क्लिअर नाऊ? मग डीएनए बनला कशापासून ते देखील जाणून घेणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही. ह्याचा तुम्ही स्नॅपशॉट घेऊ शकता. बघा, मी सांगितलं 1869 मध्ये फेंड्रिक माइचर नावाच्या सायंटिस्टनं पस सेल म्हणजे अशी सेल ज्या सेलला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तिच्या न्यूक्लियस मधून 2 न्यूक्लिक ऍसिड काढले. एकाला नाव दिलं डीएनए, एकाला नाव दिलं आरएनए. डीएनए डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड, आरएनए रायबोज न्यूक्लिक ऍसिड. डीएनएला डीएनए का म्हणायचं? कारण त्याच्यामध्ये 1 ऑक्सिजन कमी. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? आरएनएच्या. आरएनए म्हणजे रायबोज न्यूक्लिक ऍसिड. ओके, नाऊ नेमकं डीएनए बनला कशापासून? ओके, डीएनए कशापासून बनला आपण चर्चा करतोय. प्रत्येक गोष्ट कशापासून तरी बनलेली असते. जसं तुम्ही केमिस्ट्रीमध्ये म्हणता, ओके, ॲटम्स कंबाईन टुगेदर फॉर्मेशन ऑफ द मॅटर इन सच अ वे दॅट. त्या ठिकाणी डीएनए कशापासून बनला? ओके, दॅट इज द बेसिक युनिट ऑफ द डीएनए. बेसिक युनिट ऑफ डीएनए. वी आर टॉकिंग अबाउट द बेसिक युनिट्स ऑफ द डीएनए. सो what is the basic unit of the DNA? From which material DNA is made up from? So the answer in front of you, we know that is called as the nucleotide. Okay, so nucleotide is called as the basic unit of the DNA. लक्षात घ्या.
जर डीएनए कशापासून बनलेला असेल तर तो बनला न्यूक्लिओटाइड पासून, बरोबर की नाही? मग निश्चितपणे डीएनएचं बेसिक युनिट काय आहे? न्यूक्लिओटाइड. बरं ठीक आहे बाबा, न्यूक्लिओटाइड पासून डीएनए बनला, परंतु न्यूक्लिओटाइड म्हणजे काय असतं? ह्या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला मी सगळं समजून सांगतोय. न्यूक्लिओटाइड काय आहे? न्यूक्लिओटाइड बनलं 3 गोष्टीपासून. किती गोष्टीपासून बनलं? 3. नंबर 1 आहे तुमचं पेंटोज शुगर. नंबर 1 या ठिकाणी लिहितोय, याचं नाव आहे पेंटोज शुगर. पेंटोज शुगर लक्षात घ्या, हिचं नावच आहे पेंटोज. हिचं काय नाव आहे? पेंटोज. पेंटा म्हणजे किती? 5. जसं आपण म्हणतो मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3, टेट्रा म्हणजे 4, पेंटा म्हणजे 5, हेक्सा म्हणजे 6, हेप्टा म्हणजे 7, ऑक्टा म्हणजे 8, नोना म्हणजे 9 आणि डिका म्हणजे 10. इन सच अ वे दॅट इथं आहे पेंटोज. ओके, पेंटा म्हणजे किती? 5. म्हणजे डीएनए मध्ये 5 कार्बन आहेत. तुम्ही आता मॉलिक्युलर फॉर्म्युला डीएनए आणि आरएनएचा बघितला होता. डीएनएचा मॉलिक्युलर फॉर्म्युला होता C5H10 and O4 आणि आरएनएचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H10 and O5. बघा या ठिकाणी विचार केलाय तर डीएनए आणि आरएनए या दोघांमध्ये सुद्धा 5 कार्बन आहेत आणि 5 कार्बन आहेत म्हणून याला आपण पेंटोज म्हणतो. काय म्हणतो आपण? पेंटोज. सो नाव पेंटोज शुगर. ही पेंटोज शुगर या पद्धतीने स्ट्रक्चर आपल्याला दिसून या ठिकाणी येतं. ओके, नंबर 2चा प्रकार आहे नायट्रोजन बेस. इथे मी 2 नंबर टाकतो. नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस. डिअर स्टुडंट लक्षात घ्या, नायट्रोजन बेसचे 2 प्रकार आहेत. नंबर 1 वाला जो आहे ना, याचं नाव आहे प्युरिन. प्युरिन. नायट्रोजन बेसचे 2 प्रकार. नंबर 1. नंबर 2 लिहितो या ठिकाणी मी पॅरामिडिन. पॅरामिडिन लक्षात घ्या. सो प्युरिन मध्ये प्रकार 2 आहेत. परत ॲडेनाइन. ॲडेनाइन. ॲडेनाइनला म्हणायचं कॅपिटल ए. आणि दुसरा प्रकार आहे गॉनाइन. GUININE. गॉनाइनला म्हणायचं कॅपिटल G. नंतर पॅरामिडिन मध्ये 3 प्रकार आहेत. नंबर 1 वाला आहे ॲडेनाइन गॉनाइन सायटोसिन. सायटोसिन. सायटोसिनला काय म्हणायचं? ॲडेनाइनला ए म्हटलं, गॉनाइनला G म्हटलं, सायटोसिनला व्हेरी गुड काय म्हणायचं? C. नंतर दुसरा प्रकार आहे थायमिन. थायमिनला काय म्हणायचं? कॅपिटल T, जसं T फॉर टी. ओके, आणि तिसरा प्रकार आहे तुमचा याच्यामधला युरॅसिल. युरॅसिल आणि युरॅसिलला म्हणायचं कॅपिटल U. बट युरॅसिल इज ओनली प्रेझेंट इन द आरएनए, नॉट इन द डीएनए. पॉइंट टू बी नोटेड. लक्षात घ्या, युरॅसिल नावाचा जो प्रकार आहे हा फक्त कोणामध्ये असतो? आरएनए मध्ये असतो. त्यामुळे मी सध्या याची चर्चा करणारच नाहीये. कशाची? युरॅसिलची. ओके, युरॅसिल कशामध्ये आहे? फक्त आरएनए मध्ये. मग इथं काय होतं बाळांनो? इथं पेरिंग होते. पेरिंग म्हणजे जोडी लागणं. मला सांगा प्युरिनचे प्रकार किती? तर 2. नंबर 1 कोणता? ॲडेनाइन. नंबर 2 कोणता? गॉनाइन. ओके, पॅरामिनचे प्रकार किती? डीएनए मध्ये 2. एक सायटोसिन आणि दुसरा थायमिन. इथं ए ची जोडी लागते टी सोबत. ए ची कोणासोबत लागते? टी सोबत. आणि जी ची जोडी लागते सी सोबत. जी ची कोणासोबत लागते? सी सोबत. आता जसं तुम्हाला मी सांगतो, माझा एक विद्यार्थी होता, त्याचं नाव होतं अनिकेत टेमकर. अनिकेत टेमकर. ओके, मग मला तुम्ही सांगा, आणि अनिकेत टेमकर आणि ज्यानं मला बायोलॉजी शिकवली त्या सरांचं नाव आहे गणेश चौगुले. गणेश चौगुले. ओके, म्हणजेच ए ची जोडी टी सोबत आणि जी ची जोडी सी सोबत. मग मला तुम्ही सांगा, अनिकेत टेमकर हा मोठा माणूस आहे का गणेश चौगुले मोठा माणूस आहे? निश्चितपणे अनिकेत टेमकर हा छोटा माणूस आहे, गणेश चौगुले मोठा माणूस आहे. म्हणजे अनिकेत टेमकरची जोडी ए ची जोडी टी सोबत डबल बॉन्ड. आता अनिकेत टेमकर म्हटलं तरी चालेल किंवा टेमकर अनिकेत म्हटलं तरी चालेल. आणि जी ची सी सोबत म्हणजे जी पेअर्स विथ सी बाय ट्रिपल बॉन्ड, कारण मोठा माणूस आहे ना म्हणून ते ट्रिपल बॉन्ड दिले. म्हणजे सी ची जोडी जी सोबत ट्रिपल बॉन्ड. ओके, सो हा जरा दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार आहे फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप. बाळांनो एक लक्षात घ्या, बायोलॉजीमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्या शब्दांच्या पुढे डी लागतं त्याला आपण नाही म्हणतो, आणि ज्या शब्दांच्या पाठीमागं एटी लागतं ते सगळे ऍसिड असतात. काय असतात? ऍसिड. म्हणजे फॉस्फेट ग्रुपलाच म्हणायचं फॉस्फरिक ऍसिड. आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H3PO4. ओके, दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द फॉस्फेट ग्रुप. सो वी कॅन से दॅट. म्हणजे या ठिकाणी जर विचार केलाय तर बेसिक युनिट ऑफ द डीएनए नेमकं आपण बघितलं की डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. ओके, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स. ओके, नाव डीएनए बनला कशापासून? न्यूक्लिओटाइड पासून. न्यूक्लिओटाइडची युनिट किती? 3. पहिला कोणता? पेंटोज शुगर. दुसरा कोणता? नायट्रोजन बेस. आणि तिसरा कोणता? फॉस्फेट ग्रुप. पेंटोज शुगर मध्ये कशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे? या पद्धतीने. याच्यात कार्बन किती असतात? 5 असतात. ओके, नायट्रोजन बेसचे प्रकार किती? 2. पहिला वाला कोणता? प्युरिन. दुसरा वाला कोणता? पॅरामिडिन. प्युरिन मध्ये प्रकार किती? 2. ॲडेनाइन आणि गॉनाइन. पॅरामिडिन मध्ये प्रकार किती? 3. सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल. बट युरॅसिल इज ओनली प्रेझेंट इन द, यस एक्झॅक्टली, कशामध्ये? आरएनए मध्ये, नॉट इन द डीएनए.
ए ची जोडी कोणासोबत टी सोबत, ए ची जोडी टी सोबत किती बॉन्डनं डबल बॉन्डनं. आता ए ची टी सोबत म्हणजे टी ची ए सोबत किती बॉन्डनं डबल बॉन्डनं आणि जी ची सी सोबत म्हणजे सी ची जी सोबत किती बॉन्डनं ट्रिपल बॉन्डनं. ओके सो वी कॅन से दॅट. आणि नंबर तिसरा प्रकार कोणता आहे तुमचा फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुपलाच काय म्हणतो आपण फॉस्फरिक ऍसिड. द वर्ड विच कंटेन द सफिक्स ATE in the biology which means that it's indicate the acid. So we can say that the molecular formula of the that is the phosphate group, that is the phosphoric acid is H3PO4 and pentose sugar, nitrogen base and phosphate group combine together formation of the nucleotide, and whenever the polymer of the nucleotide combine together there is the formation of the DNA which is the genetic material in our body which is responsible for transmission of character from one generation to the next generation. That we said that is called as the heredity. Now you can look at the board and take a snapshot of that particular board. Okay, so thank you. नाउ आता हे झाल्याच्या नंतर एक तुम्हाला एक कन्सेप्ट या ठिकाणी मी सांगणार आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने बघितलं पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट ग्रुप ह्या तीन गोष्टी एकत्र आले काय बनतं यस एक्झॅक्टली न्यूक्लिओटाइड बनतं. ओके मग त्याच बेसिसवर एक त्या ठिकाणी तुमचा मुद्दा आहे बघा. नंबर एक कन्सेप्ट आहे पेंटोज शुगर प्लस नायट्रोजन बेस plus phosphate there is the formation of the nucleotide. ओके या ठिकाणी न्यूक्लिओटाइड या ठिकाणी फॉर्मेशन होतंय. ओके ह्या तीन गोष्टी एकत्र आल्यावर पण नंबर 2 ची कन्सेप्ट लक्षात घ्या. पेंटोज शुगर प्लस नायट्रोजन बेस ह्या दोन गोष्टी जर एकत्र येत आहेत तर त्या ठिकाणी तयार होतं न्यूक्लिओसाइड. लक्षात घ्या हे टाइड आहे हे साइड आहे. ओके आता नंबर तिसरा मुद्दा काय लक्षात येईल तुमच्या मग त्या ठिकाणी न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट काय तयार होणार या ठिकाणी एक्झॅक्टली न्यूक्लिओटाइड. म्हणजे पेंटोज शुगर प्लस नायट्रोजन बेस प्लस फॉस्फेट न्यूक्लिओटाइड, पेंटोज शुगर प्लस नायट्रोजन बेस न्यूक्लिओसाइड and nucleoside plus phosphate nucleotide and nucleotide minus phosphate that's called as the nucleoside also again. ओके तर अशा पद्धतीने या तीन गोष्टी एकत्र येऊन न्यूक्लिओटाइड बनतं आणि न्यूक्लिओटाइड एकत्र आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपलं जेनेटिक मटेरियल फॉर्म होतं ज्याचं काय नाव आहे आपला DNA. चला तर मग बघू डीएनएचं स्ट्रक्चर नेमकं काय आहे. ओके डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ द डीएनए हे तुम्ही लिहून घेतलं असा अंदाज. ओके नाव बघा या ठिकाणी सांगतो मी स्ट्रक्चर ऑफ द डीएनए. काय सांगायचं स्ट्रक्चर ऑफ द डीएनए. स्ट्रक्चर ऑफ डीएनएचं स्ट्रक्चर. ओके लेट अस कंटिन्यू द स्ट्रक्चर ऑफ द डीएनए. बघा स्ट्रक्चर ऑफ द डीएनए काय सांगतो. इन 1953 जेम्स वॅटसन and Francis Crick proposed double helical structure of the DNA based on X-ray crystallographic study provided by Maurice Wilkins and Rosalind Franklin. लक्षात घ्या बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक या दोघांनी डीएनएचा शोध लावला. अगदी चुकीचं. डीएनएचा शोध 1869 मध्ये लावला फेंड्रिक माइक्चरनं, परंतु डीएनएचं स्ट्रक्चर कसं आहे याचा शोध लावला या दोघा
दोघांनी, ज्याचं नाव आहे जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक. म्हणून मी म्हटलं 1953 मध्ये. आता मला तुम्ही सांगा नेमकं 1869 मध्ये काय झालं, डीएनएचा शोध लागला. 1952 मध्ये काय झालं, डीएनएचं जेनेटिक मटेरियल शोध लागला. आणि 1953 मध्ये काय झालं, डीएनएचं स्ट्रक्चर शोधलं. ओके, हे काम कोणी केलं, फ्रेडरिक माइचरनं. हे कोणी काम केलं, अल्बर्ट आर्शे, मार्था चेसनं. आणि हे कोणी काम केलं, जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांना. सो वी कॅन से दॅट. मग नेमकं डीएनएचं स्ट्रक्चर आहे कसं ते देखील जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डीएनए हा डबल स्टँडर्ड आहे. डीएनए कसा आहे, डबल स्टँडर्ड. ओके, आणि दोन्ही जे स्ट्रँड्स असतात ना डीएनएचे, हे दोघांनाही अँटी पॅरलल असतात. अँटी पॅरलल म्हणजे काय, आता तुम्ही डीएनएचं स्ट्रक्चर रोबोट पिक्चर मध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी डीएनए त्या रोबोटनं काढल्यानंतर या पद्धतीने डीएनए काढला होता. ओके, मग अशा पद्धतीने डीएनए काढला होता त्यानं. ओके, मग हे नेमकं डीएनए स्ट्रक्चर आहे काय, ते कशा पद्धतीनं आहे, बरोबर आहे की नाही, हे देखील जाणून घेणं गरजेचं. 3 डॅश असतं, या ठिकाणी काय असतं, 5 डॅश असतं. ओके, इकडे काढू सध्या. ठीक आहे, 5 डॅश असतं, इथं काय असतं, 3 डॅश असतं, इथं काय असतं, 5 डॅश असतं. ओके, मग हे नेमकं 3 डॅश काय असतं, 5 डॅश काय असतं, ते सुद्धा जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात घ्या. आता तुम्ही मला सांगा डीएनए बनला कशापासून, एक्झॅक्टली न्यूक्लिओटाइड पासून. न्यूक्लिओटाइड किती गोष्टीपासून बनलं, 3 गोष्टीपासून. पहिली कोणती, पेंटोज शुगर. दुसरी कोणती, नायट्रोजन बेस. आणि तिसरी कोणती, फॉस्फेट ग्रुप. बघा मग हे काय आहे तुमचं, पेंटोज शुगर. ओके, परत मी काय काढलं या ठिकाणी, पेंटोज शुगर. हे परत काय काढलं या ठिकाणी मी, पेंटोज शुगर. पेंटोज शुगर मध्ये किती कार्बन आहेत रे, 5 कार्बन आहेत. हा नंबर 1 असतो, हा नंबर 2, हा नंबर 3, हा नंबर 4 आणि इथं असतो नंबर 5. ओके, कार्बन नंबर 1 ला या ठिकाणी हा असतो नायट्रोजन बेस. हा नायट्रोजन बेस कोणता घेतला मी, ॲडेनाइन. कोणता घेतला या ठिकाणी मी, ॲडेनाइन. ओके, मग त्या ठिकाणी दुसरा जर बघितला मी ॲडेनाइन, मग इन सेम मॅनर कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3. ओके, मग इन सच वे दॅट इथं पण कार्बन नंबर किती येणार आहे, पहिला. समजा इथं गॉनाइन घेतला, कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 आणि या ठिकाणी काय असणार, कार्बन नंबर 5. इन सिमिलर इथं सायटोसिन घेतला, कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 आणि इथं काय असणार, कार्बन नंबर 5. ओके, हा जो 5 नंबरचा कार्बन आहे ना, इथं फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो. कोणता ग्रुप अटॅच असतो, फॉस्फेट. मग ही पेंटोज शुगर झाली, हा नायट्रोजन बेस झाला, हा फॉस्फेट ग्रुप झाला. एकत्र येऊन 3 एकत्र येऊन काय तयार झालं, न्यूक्लिओटाइड. काय तयार झालं, न्यूक्लिओटाइड. इथं पण सेम, हा काय तुमचा जी म्हणजे काय, गॉनाइन. ओके, हा नायट्रोजन बेस आहे. ही तुमची कोणती शुगर आहे, पेंटोज शुगर आहे. आणि या ठिकाणी कोणता असणार तुमचा, फॉस्फेट ग्रुप. ओके, हा पण परत सायटोसिन आहे. सायटोसिन म्हणजेच काय, तुमचा नायट्रोजन बेस आहे. हा तुमचा काय असणार, पेंटोज शुगर. आणि या ठिकाणी कार्बन नंबर 5 ला काय, त्या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप. हा फॉस्फेट ग्रुप किती नंबरच्या कार्बनला आहे, 5 नंबरच्या कार्बनला. हा 5 नंबरच्या कार्बनला असणारा पेंटोज शुगर वरच्या पेंटोज शुगरच्या 3 नंबरला टीचे. बघा, पहिला, दुसरा आणि तिसरा. हा परत या पद्धतीनं. मग इथं कितवा नंबरचा ओपन राहिला, 5व्या नंबरचा. ओके, मग आता परत दुसरं स्टँड या ठिकाणी असं इन्व्हर्टेड काढायचंय, कारण दोन्ही स्टँड डीएनएचे कशा आहेत रे, अँटी पॅरलल. त्याचबरोबर एक स्टँड इन्व्हर्टेड आहे, बरोबर. मग आता त्या ठिकाणी विचार केलाय, तर हे डीएनएचं स्टँड अशा पद्धतीनं. ओके, नाव कार्बन नंबर 1, 2, 3, 4 आणि इथं काय असणार, फॉस्फेट ग्रुप. सेम कार्बन नंबर 1, 2, 3, 4 आणि इथं काय असणार, फॉस्फेट ग्रुप. सेम कार्बन नंबर 1, 2, 3, 4 आणि या ठिकाणी काय असणार तुमचा, फॉस्फेट ग्रुप. आता तुम्हीच मला सांगा, इथं सी आहे, तिकडे काय येणार, एक्झॅक्टली जी येणार, ट्रिपल बॉन्ड. म्हणजे जी कसं काय, तुम्हाला मी शिकवलं होतं, ए ची जोडी टी सोबत लागते डबल बॉन्डनं, किंवा टी ची जोडी ए सोबत लागते डबल बॉन्डनं. जी ची जोडी सी सोबत लागते ट्रिपल बॉन्डनं, म्हणजे सी ची जोडी जी सोबत लागते ट्रिपल बॉन्डनं. दॅट इज ए पेयर्स विथ टी बाय डबल बॉन्ड और टी पेयर्स विथ ए बाय डबल बॉन्ड, सी पेयर्स विथ जी बाय ट्रिपल बॉन्ड और जी पेयर्स विथ सी बाय ट्रिपल बॉन्ड. दॅट इज कॉल्ड एज कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग इन द डीएनए. दॅट इज द प्युरिन पायरिमिडिन कॉम्प्लिमेंटेशन. ओके, इकडे जी असणार, इकडे काय असणार, सी असणार. दोघांमध्ये बॉन्ड ट्रिपल. इकडे ए इकडे काय घेतलं, इकडे ए इकडे काय घ्यायचं, टी घ्यायचं. ए पेयर्स विथ टी बाय डबल बॉन्ड. मग इथं जर विचार केला तर कार्बन नंबर कितवा आहे, 3रा. इथं कितवा आहे, 5वा. ओके, इथं कितवा आहे बाळांनो, इथं पहिला, दुसरा आणि तिसरा ओपन आहे. इथं कितवा असणार, 5वा. जॉईन करायचे राहिले आपले. ओके, आता हे तयार झालं स्ट्रक्चर ऑफ द डीएनए, आणि याला म्हटलं जातं मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ द डीएनए. मॉलिक्युलर स्ट्रक्चर, स्ट्रक्चर ऑफ डीएनए. आणि या डीएनएच्या स्ट्रक्चरला शोधून काढलं जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक या दोघांनी मिळून, बरोबर की नाही. अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. हे स्ट्रक्चर काढून घ्या, तुमच्या पुढे सांगतोच मी. आता लक्षात घ्या, या ठिकाणी याचे काही बॉन्डचे नाव आहेत. लक्षात घ्या बॉन्डचे नाव कसं. हा जो बॉन्ड आहे ना, हा बॉन्ड जो पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेसला कनेक्टेड आहे. पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस
या दोघांना जो कनेक्टेड बॉन्ड आहे ना हा वाला, याला म्हणायचं ग्लायकोसायडिक बॉन्ड. ग्लायकोसायडिक बॉन्ड. ओके. त्यानंतर हे जे डबल आणि ट्रिपल बॉन्ड आपल्याला दिसत आहेत ना, यांना बोलायचं हायड्रोजन बॉन्ड. ओके. त्याच्यानंतर हा जो बॉन्ड आहे हा कशामध्ये आहे, ही पेंटो शुगर आहे आणि हा त्या ठिकाणी, एक मिनिट, हा जो बॉन्ड आहे कशामध्ये आहे, हा पेंटो शुगर आहे. ओके. ही पेंटो शुगर आणि हा फॉस्फेट ग्रुप, म्हणून पेंटो शुगर आणि फॉस्फेट ग्रुप या दोघांच्या मध्ये हा बॉन्ड आहे, म्हणून याला म्हणायचं शुगर फॉस्फेट बॉन्ड. ओके. आणि हा जो बॉन्ड आहे ना हा, याला म्हणायचं फॉस्फोडायस्टर बॉन्ड. ओके. तर अशा पद्धतीनं हे तुमचं स्ट्रक्चर आहे डीएनएचं, दॅट इज कॉल्ड एज द मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ द डीएनए, विच इज डिस्कवर्ड इन 1953 बाय जेम्स वॅटसन अँड फ्रान्सिस क्रिक, बेस्ड ऑन द एक्स-रे क्रिस्टोग्राफी स्टडी प्रोव्हाइडेड बाय मॉरिस विलिकन्स अँड रोझालँड फ्रँकलिन. सो वी कॅन से दॅट. तर दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ द डीएनए. मग हे स्ट्रक्चर झाल्याच्या नंतर तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे की नेमकं डीएनए स्वतःची कॉपी स्वतः कशी बनवतो, ज्याला आपण म्हणतो सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ द डीएनए.